सातत्यानं सुरू राहिली पाहिजे. सुप्रियाताई आलेल्या आहेत. स्वागत आहे त्यांचं. त्यांनी ते सगळ्यात सुरुवातीला जाहीर करून टाकलं की आमचा सुनेत्राताईंना पाठिंबा आहे, आम्ही उमेदवार उभं करणार नाही. आणि मग त्या पावलावर पावलं ठेवून महाविकास आघाडीच्या इतरांनी सुद्धा निर्णय घेतला. मला आपल्याला अधिक न बोलता एवढंच सांगायचं, आज आपण ठामपणे निर्णय घ्यायचा, दादांच्या महान कार्याला पुढे न्यायचं आहे. भावना आपल्या मनात आहेत, कारण आपण भावनिक आहोत, पण त्याच वेळी आपली जबाबदारी सुद्धा आहे. या भावनेला ताकद बनवायची आहे आणि दुःखाला प्रेरणेत बदलायचं आहे. बांधवांनो आणि भगिनीनो, दुःख जरी मनात असलं तरी अश्रू पुसून उभं राहायचं आहे. आता निर्धार करायचा आहे. मतांच्या एका बटनातून भविष्य घडवायचं आहे. ज्योत विजू देणार नाही, हाच आपला निर्धार आहे. बारामतीच्या विकासासाठी तुम्ही आम्ही सगळे तयार आहोत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भुजबळ साहेब. दरम्यान बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सौ सुप्रियाताई सुळे यांचं आगमन झाले. ताई आपलं स्वागत. तसेच राज्यसभेचे खासदार रामरावजी वडकुते सर यांचेही स्वागत. मी विनंती करेन वडकुते साहेब, आपण आपलं मनोगत व्यक्त करणार आहात. आजच्या सांगता सभेच्या निमित्ताने राज्यसभा खासदार रामरावजी वडकुते. अजित दादा अमर रहे. अजित दादा. या ठिकाणी मुद्दामून मी ज्यांच्या नेतृत्वात घडलो, मोठा झालो, ज्यांचा आज सातत्यानं आपण या ठिकाणी मनापासून त्यांचं या राज्यावर अतिम प्रेम होतं, ते स्वर्गीय अजितदादा साहेब या व्यासपीठावर उपस्थित असलेले आमच्या वहिनी सुनेत्राताई, वेळ कमी असल्यामुळे सगळेच माझे आदरणीय नेते ज्यांच्या नेतृत्वात मी लहानाचा मोठा झालो, मी आपल्याला मनापासून या ठिकाणी विनंती करायला आलो की येत्या 23 तारखेला आपल्या वहिनीला आपली ताकद आणि बळ देण्याचं काम करावे अशी विनंती करण्यासाठी या ठिकाणी मी आलो. आपल्याला माहीत असेल की राज्यात आणि देशात पहिला प्रथम असं झालेलं की एक ईश्वराने आपला नेता हिरावून घेतला. त्याचं दुःख नुसतं राज्याला नाही तर देशाला झालं. ही पहिली वेळ आपल्या या ठिकाणी आलेली. नियतीचा खेळ असतो, त्याला आपण काही करू शकत नाही. परंतु दादा जरी आपल्यातले नसले तरी दादाचं कार्य पुढे नेण्याचं कर्तव्य हे सुनेत्रा वहिनी असतील, आमचे पारदादा असतील, जयदादा असतील यांनी हाती घेतलेलं आहे. आपल्याला माहीत आहे की एवढं मोठं दुःख त्या घरावर कोसळलेलं असताना सुद्धा कुठल्याही परिस्थितीमध्ये हिंमत न खचता विरोधकांनी टिपाटिप्पणी केली तरीसुद्धा आमच्या वहिनींनी खचून न जाता, जसं महाभारतात आपल्याला सांगितलेलं आहे, ज्यावेळेस अर्जुन खचले होते आणि रणांगणावर लढाई करायची त्यांची हिंमत होती, त्यावेळेस श्रीकृष्णाने त्यांना संदेश दिला होता की कर्तव्य महत्त्वाचं असतं, नातेगोते महत्त्वाचं नाही. आणि हेच
विचार घेऊन आमच्या वहिनी त्या अर्जुनाला दिलेल्या श्रीकृष्णाच्या संदेशाप्रमाणे सगळं दुःख बाजूला ठेवून कर्तव्य पार पाडण्यासाठी सरसावल्या आणि दादाचं काम करण्यासाठी पुढं आल्या. हेच ताईचं बळ आहे असं म्हणलं तर चालेल. या ठिकाणी आपल्याला माहीत आहे अजितदादांनी पूर्ण राज्यभर चांगल्या प्रकारचे विकासाचे कामं केले. एक उमदा नेतृत्व त्या ठिकाणी होतं. अतिशय स्पष्ट बोलणारा नेता म्हणून या राज्यामध्ये हे होता. वेगाचा विकास किती वेगाने करावं हे जर शिकायचं असेल तर त्या दादाकडून होतं. वेगवान विकासाचा नेता म्हणून त्याला राज्यामध्ये ओळखलं जात होतं. अशा परिस्थितीमध्ये काळाने त्यांचा घाला घातल्यावर आमच्या वहिनी पुढे आल्यानंतर आपलं आता आद्य कर्तव्य आहे की त्यांच्या पाठीमागं आपण राहणं गरजेचं आहे. आपण तर राहणारच आहे.